पंचावतार तुम्ही आरोगणेला बीजे करावे मम सदनाला, बीजे करावे मम सदनाला. दंडोत प्रणाम मंडळी, पुन्हा एकदा आपलं स्वागत आपल्याच महान यूट्यूब चॅनलच्या या परिवारामध्ये. बंधूंनो, आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र डोमेग्राम. महत्त्वाचं म्हणजे विशेष म्हणजे आज येथे आहे पंचावतार उपहार. या पंचावतार उपहाराचा लाभ आपल्याला आज होणार आहे, त्यासोबतच स्थानदर्शनसुद्धा आपलं आज होणार आहे. विशेष सांगायचं म्हणजे बुलढाणा जिल्ह्याचा तालुका चिखली येथील एक सद्भक्त परमार्ग सेवक श्री प्रदीप भाऊ वाळेकर आणि त्यांचे बंधू श्री सचिन भाऊ वाळेकर यांच्या समवेत जे काही चिखलीचे उपदेशी मंडळी आहेत ती मंडळी मिळून पंचावतार उपहार येथे करणार आहेत. त्यांची एक विशेष जो काही उपक्रम आहे तो मला खूप आवडला. दरवर्षी ते एखाद्या मोठ्या स्थानाच्या ठिकाणी खेट्या करतात, त्यासोबतच सोबतचे स्थानवंदन करतात आणि एक भव्य दिव्य असा कार्यक्रम 5व्या किंवा 6व्या खेटीला करतात. जवळपास 2 ते 3 वर्षापासून त्यांचा हा उपक्रम चालू आहे. गेल्या वर्षी पांचाळेश्वर, यावर्षी डोमेग्राम, असं त्यांची क्रिया वाढत जात आहे. पंचावतार उपहाराच्या समवेत खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती आलेगावच्या जे आकाजी आहेत त्यांना भेटण्याची, आणि ती आज पूर्ण होणार आहे. आणि या क्रियेसोबतच या मंडळींनासुद्धा या मार्गाच्या ठाई भजन पूजन करण्याची क्रिया घडणार आहे. खरोखरच मी खूप उत्सुक आहे आता स्थानदर्शन करण्यासाठी. आपण प्रत्यक्ष स्थानदर्शनासाठी जाऊयात. या मंडळींनी अतिशय छान येथे सजावट वगैरे केलेली आहे, ते सर्व काही बघायचं आहे. चला, अधिक वेळ न घेता आपण प्रत्यक्ष जाऊयात स्थानदर्शनासाठी. मंडळी, आपल्या समवेत आता आहेत या खेट्यांमध्ये पंचावतार उपहार ज्या निमित्ताने झाला होता ते म्हणजे स्थानदर्शनाच्या खेट्या, आणि त्या निमित्ताने ही सर्व सद्भक्त मंडळी जी होती ते सहभागी होते त्या खेट्यांमध्ये स्थानदर्शनासाठी. ती सर्व मंडळी आपल्यासोबत आहेत. भाऊंच्याबद्दल सांगायचं जर झालं तर भाऊ राष्ट्रीय सोनार फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. मोहन सेठ हिवरकर भोकरदन निवासी आहेत, ते सुद्धा या स्थानदर्शनामध्ये सहभागी झाले होते आणि आपण आता त्यांच्याकडे जाणार आहोत. हा सोहळा कसा संपन्न झाला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. दंडवत. आज डोमेग्राम येथे पंचावतार उपहार सोहळा अतिशय आनंदात पार पडत आहे. आज इथे या स्थानावर चक्रधर स्वामी त्यांच्या पूर्वार्धात आणि उत्तरार्धात जवळजवळ 10 दिवस इथे मुक्कामी होते. त्या पवित्र ठिकाणी आज चिखलीवासियांनी असेल आणि त्या परिसरातील सगळ्या लोकांनी अत्यंत श्रद्धेने एक 5 खेट्या केला आणि त्यानंतर आज पंचावतार उपहाराचे आयोजन केले. भरपूर साधू संत असे सगळ्यांना वस्त्रदान असेल, अन्नदान असेल, अनेक दान देऊन आज या सोहळ्याचे विमोचन येथे होत आहे. मला प्रसन्नतेने एक
सांगावेसे वाटते की अशा ठिकाणी किमान जे धार्मिक लोक आहेत, जे महानुभाव पंथाचे उपासक आहे, त्यांनी महिन्याला तरी एक वेळा इथे यायला पाहिजे. आज या प्रसन्न ठिकाणी इथं भारतामध्ये महानुभाव पंथाचे जे स्थानं आहेत, त्या प्रत्येक स्थान असेल, कनाशी असेल, डोमेग्राम असेल, अजून कुठे पिंपळगाव असेल, बरं प्रत्येक स्थानावर अशा पद्धतीने जो हा पायंडा जर पडला तर पंचावतार प्रत्येक ठिकाणी जर झाला तर निश्चितच त्या भक्तांना त्या परमेश्वराच्या आशीर्वादाचा लाभ होईल. आज महानुभाव पंथाने एक चांगली शिकवण, समतेची शिकवण या जगाला दिलेली आहे. बरं अत्यंत सोपा असा पंथ आहे आणि प्रत्येक महानुभाव पंथीयांनी प्रत्येक ठिकाणाचं स्थान दर्शन करावं असं मी या ठिकाणी आवाहन करेन. धन्यवाद. कसं वाटलं या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन? दंडवत प्रणाम. मी चिखलीवरून या सोहळ्याचं आयोजन करत असताना सुरुवातीला चिखलीमध्ये एक छोटे छोटे सत्संग घेतले, देवपूजेचं कार्यक्रम आयोजित केले. त्यानंतर चिखलीवासियांनी यामध्ये सर्वात जास्त मोलाचा वाटा असेल तो आमचे प्रदीप शेठ वाळेकर यांनी खरोखर खूप मेहनत घेऊन हे सर्व उपदेशी मंडळींना एकत्र केलं आहे. रोज त्यांना फोन, प्रत्येक गोष्टीचं अपडेट घेऊन त्यांनी वेळात वेळ काढून खूप सारं त्यांनी मेहनत घेतलेली आहे. आणि सुरुवातीला चिखली ते जाळीचा देव पदयात्रा केली. याची प्रेरणा घेऊन मेहकरवासियांनी मेहकर ते अंजनी 5 पदयात्रा केल्या. त्यामधून तिथे सेठ असतील, शांभाऊ असतील, आम्ही सर्व मंडळी असेल यांनी सर्व उपदेशी मंडळींनी थोडं तिथे दान देऊन तिथल्या मंदिराचं कामाला सुद्धा चांगलं छानसं स्वरूप आणून दिलं आहे. त्याच्यानंतर तिथे एक पंचावताराचा उपहार झाला. त्यानंतर चिखली ते डोढरा जवळपास 30 किलोमीटरची पदयात्रा. आम्हाला वाटलं होतं की बा 100-200 लोक येतील, परंतु त्या दिवशी कमीत कमी 500 लोक त्या पदयात्रेमध्ये, एक दिवसीय पदयात्रेमध्ये आमच्यासोबत सहभागी झाले. खरोखर फार मोठी आनंदाची गोष्ट. आणि यामधून काय होते, धर्माचा प्रचार आणि प्रसार होतोय. त्याच्यानंतर चिखलीवासी असतील, भोकरदनचे, मेहकरचे, आजूबाजूच्या परिसरातील सर्व व्यक्तींनी चिखली ते श्री क्षेत्र डोमेग्राम येथे 5 खेटा केल्या. त्यानंतर आज इथे महापंचावताराचा कार्यक्रम येथे आयोजित केलेला आहे. याला महापंचावतारच म्हणता येईल, कारण समाजामध्ये आम्हाला तरी वाटते की एवढा मोठा पंचावताराचा कार्यक्रम या पहिला असेल. हा भरपूर ठिकाणी होतात, परंतु इथेही सर्व सामूहिक कार्यक्रम झालेला आहे. आणि फार मोठं इथं म्हणजे वस्त्रदान, द्रव्यदान, अन्नदान सर्व कार्यक्रम पार पडत आहे. आणि यामध्ये तुम्ही सागर भाऊ मते यूट्यूबचे चॅनलचे चालवता, यामधून तुम्हीसुद्धा खरोखर एक प्रकारे धर्माचा प्रचार आणि प्रसारच करीत आहात. त्यासाठी तुमचेसुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. दंडवत प्रणाम. धन्यवाद. श्री चक्रधर स्वामी की
मंडळी, आपण जेव्हा ग्रस्त मंडळींशी, वासनिक मंडळींशी जेव्हा बोलत होतो तेव्हा एक लक्षात आलं की या सर्व उपक्रमामध्ये महिलांचा सहभाग जास्त होता, म्हणून त्यांची बाईट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ताई जे आपल्यासोबत आहेत, तुम्ही या 5 खेट्यांमध्ये कोणकोणते स्थानं केले डोमेग्रामचे? वांजरगाव, हां. बेलपिंपळगाव, हां. सुरेगाव, हां. जालना. अच्छा, म्हणजे तुम्ही या परिसरातले जवळपास सगळे स्थानं सगळे केले. स्थानं केली. अच्छा. आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या हातात असतं 75 रुपयाचं सर्वात मोठं नियोजन, ते तुमच्याकडे असतं. ते तुम्ही कसं करता? आमचे पंचावतार उपहार म्हणजे सामूहिक कार्यक्रम आहे. मग एकमेकीच्या सहाय्यानं म्हणजे हां सर्वजण एकत्र येऊन येऊन. ठरवतात कुठला पदार्थ कोणी करायचा आणि सर्वजण नियोजन करतात. प्रत्येकाला एक एक वाटून दिलेलं असतं की तुम्हाला हे काम करायचं आहे. प्रत्येकाकडे एक एक उपक्रम दिलेले असतात. त्या उपक्रमानुसार सगळे एकमेकांना मदत करतात आणि एकत्र येतात. किती आनंद भेटतो हे सर्व काय करताना, ते खूप महत्त्वाचं आहे. खूप आनंद मिळतो त्याच्यामध्ये. आज आपला स्पेशल कार्यक्रम वेगळा आणि हा सामूहिकमध्ये खूप आनंद येतो. चालतं ताई, खूप खूप आनंद आम्हालाही झाला जेव्हा आम्ही हा उपक्रम बघितला. तुम्हाला पुढच्या या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आपल्यासोबत ताई आहेत. ताईंना आम्ही विशेष बघितलं जेव्हा आरती वगैरे चालू, त्यानंतर ताई भजन म्हणत होत्या आणि म्हणूनच ताईची बाईट मला घ्यावीशी वाटली. आम्हाला कळालं की तुम्ही भजनं वगैरे या मंडळासोबत राहून भजनी मंडळासाठी तुम्ही स्पेशल आहात. हो, तर ते कसं असं तुमचं नियोजन वगैरे म्हणा, किंवा मग तुम्हाला किती आनंद त्यामुळे भेटतो? भजनं म्हणताना का भजनं म्हणताना भजन म्हणजे देवाचं भोजन आहे. वा वा, क्या बात आहे. भजन हे देवाचं भोजन आहे आणि भजन म्हणताना म्हणजे एकदम असं फ्रेश झाल्यासारखं वाटतं आणि स्वामी भेटल्याचा आनंद मिळतो. क्या बात. आणि स्थान केल्यावर पण म्हणजे माणसाचा मोह नष्ट होऊन प्रेमाचा अधिकार घडतो आणि माणसाच्या प्रगतीला सहाय्य होतो. ताई होतं. स्थान केल्यावर खूपच प्रसन्न होतो. तुम्ही आणि केव्हापासून या मंडळासोबत आहात? 22 वर्ष. बापरे. स्थान दर्शनासाठी यांच्यासोबत तुम्ही जात असतात? याच्यासोबत फक्त 2-3 वर्ष झाली, पण त्याच्या अगोदर मग आमच्या गावातून खेड्यातून. आमच्या गावात 80% लोक उपदेशी आहे. अच्छा. तुम्ही कोणता पदार्थ केला होता 75 रुपयासाठी? राजगिऱ्याचे लाडू. वा वा वा. आणि किती दिवसापासून तयारी वगैरे करत होता तुम्ही? आम्ही 1 महिन्याच्या अगोदर माहिती होतं. अरे वा. म्हणजे 1 महिन्याच्या अगोदर असं वाटत होतं की डोमेग्राम यायचं म्हणजे डोमेग्रामचं मंदिर रोज सकाळी अरे दिसायचं बापरे. नामस्मरण करताना. म्हणजे एवढी आवड होती. चला, खूप छान. पुढच्या वर्षीसाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हो, हो. धन्यवाद.
मंडळी, ज्यांच्यामुळे आज आपल्याला हा सोहळा बघायला भेटला, ज्यांच्या कॉलवरती आपण या सोहळ्याला उपस्थित राहू शकलो, असे प्रदीप भाऊ वाळेकर आणि त्यांचे बंधू सचिन भाऊ वाळेकर, हीच मंडळी आहे ज्यांच्या मनात ही संकल्पना आली होती स्थानदर्शनाची आणि या 75 उपहाराची. त्यांच्याकडूनच आपण आता सर्व काही जाणून घेणार आहोत. हा प्रवास कसा होता आणि आणखी पुढे त्यांचे काय ध्येय आहेत या संदर्भातून आपण जाणून घेणार आहोत. दंडवत. खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. खूप मोठी तुमची संकल्पना आहे आणि आणखी म्हणजे सुचलं कसं तुम्हाला नेमकं आहे? 2023मध्ये मी ज्यावेळेस पदयात्रेमध्ये अविराजदादा कोठी, परमपूजनीय परमहंत अविराजदादा कोठी करमाड यांच्या पदयात्रेमध्ये मी 13 दिवस होतो आणि त्या 13 दिवसामध्ये माझ्यावर त्यांचं म्हणजे त्यांनी जे नियोजन केलेलं आणि स्थानवंदन करण्याची त्यांची जी पद्धती करण्याची म्हणजे करून घेण्याची जे सोबत आलेले असतात त्यांची, तर ती मला खूप प्रभावित करून गेली. आणि त्यानंतर आम्ही या भागातले सर्व तीर्थस्थानं त्यावेळेस केले होते. त्याच्यामुळं मलाही असं वाटलं की आपण तर केले, पण आपल्या परिवाराला म्हणजे आपले जे गावामधले उपदेशी आहे, बाहेरगावचे जे सोबतचे, यांचा सर्वांचाही आपल्याला यांचा सर्वांचाही या स्थानांना म्हणजे योग आला पाहिजेत. त्या हिशोबानं आम्ही हे करत गेलो. कोणत्या वर्षी आपण ही सुरुवात केली होती? ही सुरुवात 2023मध्येच आम्ही सुरुवात केली. पहिलं स्थान कोणतं केलं मग? पहिले आम्ही श्री क्षेत्र अंबाळीच्या 6 खेटा केल्या. अरे बाप, तिथे 75 उपहार झाला. तिथेही 75 उपहार केला होता. अंबाळीनंतर मग पांचाळेश्वर. हां, पांचाळेश्वरचे आम्ही जवळपास सर्व त्या भागातले पूर्ण गंगा तीराचे स्थानं सर्व केले. पैठण म्हणजे फक्त एक मुख्य स्थान नाही तर त्या स्थानाच्या आजूबाजूच्याही सर्व स्थानं दादा वंदन करतात आणि हे 3रं वर्ष आहे ना? हे 3रं वर्ष. यावर्षी हे स्थानवंदन याच्यासोबत आम्ही 3 पदयात्रा चिखलीमधून काढल्या. पहिली पदयात्रा आम्ही श्री क्षेत्र जाळीचा देव इथली 2 दिवसाची काढली. पहिलंच वर्ष असूनही आम्हाला भरभराटून त्या पदयात्रेमध्ये सहभाग मिळाला. जवळपास 175 मंडळी त्या पदयात्रेला आमच्यासोबत स्थानवंदनासाठी होती. नंतर दुसरी आम्ही आमच्याच पदयात्रेतले सद्भक्त प्रवीण दार्वेकर हे होते. ते आमच्या पदयात्रेला प्रेरित होऊन त्यांनी मेकर ते अंजनी ही पदयात्रा काढली. ती आम्ही 5 वेळेस कंटिन्यू केली आणि त्यानंतर तिथे पदयात्रा समारोप आम्ही 75 उपहाराने केला. आणि आमच्याच समूहातले काही मंडळींनी तिथे एक असा योग आणला की तो म्हणजे बोलल्या क्षणी केलेलं कार्य इथं बसले आणि इथंच कार्य झालं असा प्रकार झाला. त्या मंदिराचं परिसरात गट्टू नव्हती, घाण असायची. आमच्या सर्व मंडळींनी तिथं पुढाकार घेऊन तिथं जवळपास 34 बराचशीचं गट्टूचं काम एका दिवसात करून दिलं. आणि एका भिंतीला प्लॅस्टर नव्हतं. तिथं येणाऱ्या जाणाऱ्यांची राहण्याची सोय व्हावी या हिशोबाने आमची तेवढी एक धर्मार्थ सेवा. एका पदयात्रेचं फलस्वरूप एवढं असेल असं त्या बाबांनाही खूप आश्चर्य वाटले, तिथले मयंकराज दादा जे आहेत स्थानिक. त्यानंतर तिसरी आम्ही 25 डिसेंबरचं श्री क्षेत्र डोडरा ही तर म्हणजे आम्हाला एवढी प्रोत्साहित करून गेली की या पदयात्रेमध्ये जसं आम्ही जाळी देवाला गेलो त्यावेळेस 175 मंडळी होती. याचा आम्ही 200-250चा अंदाज धरला होता, पण ती संख्या एकदम 500 पदयात्रेकरू त्याच्यात आमच्यासोबत सामील झाली. आणि एका दिवसाचं अंतर होतं 35 किलोमीटर.
अशीच परमेश्वराची कृपा या पद्धतीने आमच्यावर राहो आणि असे लोक आमच्यासोबत जुळत राहो आणि असे स्थानवंदन आम्हाला करता येऊ. अक्षरशः काटा आला अंगावरती जेव्हा दादा सांगत होते या सर्व उपक्रमांच्या बद्दल. पण एवढं मोठं हे कार्य करणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. करणारा तर ईश्वरच आहे, परंतु कुणीतरी निमित्त मात्र असतं, जे की तुम्ही सर्व मंडळी आहात. ते नियोजन कसं करता तुम्ही नेमकं? पहिली गोष्ट म्हणजे सांगावंसं वाटतं, मैं तो अकेला ही निकला था जानिबे मंजिल मगर लोग मिलते गए और कारवा बनता गया. ज्योत से ज्योत जलाते चलो याप्रमाणे लोक आपले अच्युत गोत्री मंडळी सर्व आमच्यासोबत जोडले गेले. आणि आता कोणता स्थान दर्शन करायचं असेल तर सर्वांना सोबत घेऊन आम्ही स्थानवंदन केल्यानंतर तिथल्या स्थानवंदनाला सामूहिक विडा अर्पण करतो. सामूहिक करण्याचा उद्देश असा की प्रत्येकाला वाटतो हा आपला केलेला विधी आपलेपणाचं वाटतो. आणि त्याच्यानंतर ज्या स्थानावर आम्ही गेलो त्या ठिकाणी आम्ही पुटीची उपाराची पावती पाळतो किंवा त्यांना एक किट, त्या किटमध्ये साखर असेल, पत्ती असेल, असं डाळ असं अन्नदान. पण हे सर्व निर्हेतुकपणे. आणि जेव्हा पंचावताराचं नियोजन असतं तर पंचावतारामध्ये समावेश ज्यांचा आहे त्यातल्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला एक पदार्थ आम्ही वाटून देतो. म्हणजे पंचावताराच्या ताटामध्ये प्रत्येक कुटुंबातील सहभागी व्यक्तीचा पदार्थ त्या ठिकाणी जातो आणि प्रत्येकाचा सहभाग तिथं नोंदवला गेल्यामुळे प्रत्येकाला आपला उत्साह वाढतो त्याच्याबरोबर. आणि राहिला तर अन्नदानाचा भाग. अन्नदानामध्ये सुद्धा एकाकडून न करता सामूहिकरित्या सर्वांकडून अन्नदानाच्या स्वरूपातच निधी न घेता अन्नदानाच्या स्वरूपात आम्ही काम करतो. अशा प्रकारे आता आम्ही या डोमेग्रामच्या परिसरातील जे स्थानं केले त्या स्थानावरील सर्व मंडळींना जवळपास 20-25 जे स्थानं केले तिथल्या सर्व मंडळींना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलं आणि तिथल्या मार्गामध्ये जेवढे आहेत त्यांना वस्त्रदानाचा एक मनोरथ या ठिकाणी परमेश्वरानं पूर्ण करून घेतला. सगळ्यांच्या वतीने एकाचं काम नाही. 183 संतांचं इथं वस्त्रदानाचं एक मनामध्ये दादांच्या आलं आणि दादांनी म्हटल्याबरोबर मी म्हटलं दादा तुमच्या मुखातून निघलं आता हे होणार, कारण स्वामींचं वचन आहे तू उभा ठाकलासी पुरे. उभं राहिलं की पूर्णत्वास नेण्याचं काम परमेश्वरालाच करायचं आहे आणि हे सगळं आम्ही केलं परमेश्वरानं करून घेतलं आणि हे सर्वांचं सद्भाग्य की सर्वांचा याच्यामध्ये समावेश आहे. अशा पद्धतीने हे कार्य परमेश्वरा करून घेतो. आम्ही स्वतः बघितलं सर्वजण प्रत्येकजण हिरारीने यामध्ये सहभाग घेत होता. हा एक आपला कार्यक्रम आहे, सगळेजण झटत होते. सामूहिकतेमध्ये तेच होतं ना बरोबर की प्रत्येकाला वाटतं हा आपला कार्यक्रम आहे. वैयक्तिक असलं की तो त्यांनी बोलवलेलं आहे आपण गेलो तर गेलो नाही तर नाही गेलो, पण इथं सर्वांचा थोडाफार सहभाग आलेला असतो त्याच्यामुळं त्याला जे आपलेपण असतं तो घरून ठरवून चालतो की आज माझा पंचावतार उपहाराचा कार्यक्रम आहे आणि मला तिथं हजर राहायचं आहे. असं त्याच्यामध्ये त्याचं म्हणजे मनस्थिती तयार होऊन जाते आणि तो त्या पद्धतीने पूर्ण परिवाराचाही तिथं हजर होतो. आजकालची परिस्थिती अशी आहे की लग्नाला आमंत्रण देऊनही लोक व्यवस्थित टाईमशीर येत नाही. इथं तुम्ही बघितलं असेल इथं गाड्या लावायला जागा नव्हती सकाळी आणि सर्व स्वखर्चानं आलेलं आहे. आज एका गाडीला यायचं म्हटलं तर 8-10 हजार रुपये डिझेल टाकून इथपर्यंत आमच्या गावापासून इथपर्यंत यावं लागतं. परंतु आणि सर्व बिजी आहे. आमच्या पदयात्रेमध्ये येणारे 75% लोक असे आहेत की त्यांना आम्ही तिथं त्यांच्याकडे गेलो तर अर्धा घंटा आम्हाला त्यांच्यासाठी वेट करत बसावं लागतं आणि आज ते त्यांचा सर्व व्यापार सोडून दिवसभर आमच्या सोबत आहे. तर हीच परमेश्वराची कृपा आहे आणि हीच परमेश्वराच्या नावाची ताकद आहे. आणि सेवेचं म्हणा तर सेवा करताना इतके तन्मयतेनं सेवा घेतात की जसं स्वामीच्या सान्निधानात असताना एक स्फुरत होतं किंवा एक स्थित्यानंद प्राप्त होत होता, तसं इथं सेवा करताना एक इतका स्थित्यानंद त्यांना आनंद मिळतो की त्या सेवेमध्ये इतके तल्लीनतेनं पूर्ण होतं की वेळ काळ श्रम काही जाणवत नाही आणि तो उत्साह चिरकाळ असा टिकणारा आनंद देणारा असा आहे. आणि आता पुढचं नियोजन काय आपलं, म्हणजे पुढच्या वर्षी आपण कुठे जाणार आहोत? पुढच्या वर्षी आमचं कनाशीचं नियोजन आहे. कनाशी आहे श्री क्षेत्र कनाशी आणि परिसरातील स्थानं करून कनाशी येथे पंचावताराचा मनोरथ आहे
आणि नक्कीच त्यावेळेस तुम्ही आमच्यासोबत असाल. आणि तुमचे तर व्हिडिओ आम्ही पाहतोच. आणि तुमच्या व्हिडिओच्या ज्या स्थानाला आम्हाला जायचं आहे त्या स्थानाचे आम्ही तुमचे व्हिडिओ ग्रुपवर टाकतो. आणि ग्रुपवर टाकल्यानंतर त्या स्थानावर गेल्यावर तिथली लीळा आठवणे चिंतन करण्यासाठी आम्हाला ते साहेबूत ठरते. बऱ्याच आणि वेळेस रूटसुद्धा कळतो त्याचा आम्हाला. बऱ्याच वेळेस त्यामुळं तुमचं म्हणजे कार्य जे आहे ते खूप कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे आणि पुढे प्रेरणादायी सुद्धा आहे. बऱ्याच वेळेस काही स्थानावर पाटी वगैरे नसते, कोणाला रस्ता विचारण्यासाठी त्या ठिकाणी कोणी नसते. आणि अशा वेळेस स्थानापर्यंत पोहोचायचं कसं? देवाच्या नावानं निघलं तर स्थानापर्यंत जातच माणूस. पण आता एक माणूस आम्हाला असा भेटलेला आहे, त्यांचं नाव सागर मते. त्या स्थानाचं नाव टाकायचं आणि तो यूट्यूबवर सर्च करायचा. असं वाटतं की सागरदादा आपल्याला रस्ता दाखवण्यासाठी इथं उभे आहेत आणि तो स्थान पाहण्यासाठी आम्हाला एकदम सोपं होऊन जातं. म्हणून खरोखर पंथीयासाठी तुम्ही जे काम करत आहात असंच तुमचं काम वाढत जावं आणि पंथीयांना तुमची मदत होत राहो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. आपल्या या कार्यास आमच्या संपूर्ण मंडळीकडून, आमच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मंडळीला 5 मिनिट फालतू द्यावे लागतात, ज्याच्यातून तुम्हाला काही प्रबोधन द्यावं त्यांनी ते सोडून आणि हेच सांगावं लागते देवाचा जयकार म्हणा जोड मोठ्याने. अहो एक नामस्मरण होते, फुटकट होत आहे. तुम्हाला पैसे मागितले का? मी मागितले का? काही शिव्या दिल्या का तुम्हाला? हो मग मोठ्याने कसं म्हणायचं? भगवान मरेपर्यंत आठवण ठेवा. आजच माझ्यासाठी मोठेपणा नाही आहे, ते माझ्या देवाचा. कुठेही कोण्याही कार्यक्रमात तुम्ही आगत करून एवढे वेळ काढता, पैसे खर्च करता, काम करायला जाता, देवाचं नाम मोठ्याने जयकार करत जा. बंधूंनो, या पंचावतार उपहाराच्या निमित्ताने बऱ्याच दिवसानंतर आपल्याला भेटण्याचा योग आज आला. असा हा संपूर्ण सोहळा आपण या सोहळ्याचा आपण लाभ घेतला, आनंद घेतला.
हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक करावं लागतं, खूप दिवसानंतर आज सांगतोय त्यामुळे तुम्हाला ते आज ऐकावंच लागणार आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि सबस्क्राईब करा आपल्या या परिवाराला. स्थानदर्शन पुन्हा एकदा सुरू होणार आहे हे मी नेहमीच म्हणत असतो, परंतु नाही, आता खरंच सुरू होणार आहे आणि त्या दिशेने आपण आता वाटचाल करत आहोत. चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हां, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आणखी काही विशेष उपक्रमसुद्धा इथून पुढे आपल्याला बघायला भेटणार आहेत. पॉडकास्ट आपण केले, आणखी एक विशेष शो येणार आहे, तो सुद्धा आपल्याला बघायचा आहे, येईल आता पुढच्या 2-3 दिवसामध्येच. चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या सागराचा आपणास प्रेमपूर्वक दंडवत.